आजचा घेतलेला अभंग भक्तिपर प्रकरणातील एक भाग्यवान माणसाची लक्षणे सांगणारा अभंग आहे महाराज। आजच्या अभंगामध्ये तुकोबराय वर्णन करतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा। हो, शब्द काय वापरला पहिला? जाणे। जाणे। हो, जगामध्ये जाणणारे खूप थोडे आहेत, जगामध्ये जाणणारे खूप थोडे, मानणारे त्याच्यानंतर नंबर लागतो आणि म्हणणारे तर विचारूच नका। बघा, जो देवाची भक्ती जाणतो, ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे, तो पुतळा कशाचा आहे? तोची दैवाचा पुतळा। हो, आता जगामध्ये 3 प्रकारचे लोक असतात, अर्ध शहाणा, पूर्ण शहाणा आणि तिसरा दीड शहाणा। बरोबर, जमलं जमलं। अर्ध शहाणा म्हणजे ज्याला येतं थोडं दाखवतो, येतं थोडं दाखवतो, येतं चाराना दाखवतो, त्याला काय म्हणतात? अहो त्याला काय म्हणतात? अर्ध शहाणा। पूर्ण शहाणा म्हणजे जो ऐकतो जास्त, बोलतो कमी, कमी बोलतो, ऐकतो जास्त, ज्ञानी माणसाचं लक्षण आहे। बघा, तुम्हाला उदाहरण देतो, झाडाला जेवढे फळं लागतात ना, तेवढं ते झाड असं वाकत जातं का नाही? तसं माणसाला जेवढं ज्ञान होईल ना, तेवढं माणसाने नम्र व्हायला पाहिजे। पण इथं लागतो कोण? शहाणा तो धनी। बस बस, ज्याला समजलं त्याला कीर्तन समजलं महाराज। आणि तिसरा जो प्रकार आहे तो दीड शहाणा। दीड शहाणा म्हणजे अति शहाणा। आपल्या मराठीत एक म्हण आहे, दीड शहाणा त्याचा या म्हणीप्रमाणे दीड शहाणा असतो। विठाला विठाला। हो, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन। 3 प्रकारचे लोक असतात महाराज। मग किती जरी शहाणा असला, शास्त्र मुखोद्गत असले, भागवताचार्य असू द्या, रामायणाचार्य असू द्या, समाज प्रबोधनकार असू द्या, कीर्तनकार असू द्या, प्रवचनकार असू द्या, नाही तर आणखी कोणी असू द्या, देवाविषयी जर जिव्हाळा नसेल तर काही उपयोग नाही। आणि कोण हे माझे मना, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा। किती पंडित असू द्या, जिव्हाळा नसेल काही घेणं देणं नाही। आता याच्या पुढे जाऊन तुकोबराय म्हणतात, नामरूपी जडले चित्त। हो, परमार्थामध्ये सर्वात महत्वाचं काय? चित्त। बघा, शेताला पाहिजे खत, नीट आहे का? शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत, बोलत जा बरं का। शेताला पाहिजे आणि घरात पाहिजे एक मत। आता आहे का? बघा, मी नेहमी सांगतो, ज्या घरामध्ये एकी असते ना, त्या घराचं गावात वजन असतं। ज्या गावात एकी असते त्या गावाचं तालुक्यात वजन असतं। एकी लय महत्वाची महाराज। हो, शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत। पण आता सगळं उलट चाललंय। असं मोठं खटलं, खटलं कळतं का तुम्हाला? मोठं कुटुंब, असं मोठं खटलं, श्रीमंतीनं लुटलं, दागिन्यांनी नटलं आणि एक दिवस असं फाटलं, बिन तेलाचं पिठलं। का? कारण घरात काय नाही, एकी नाही। शेताला पाहिजे खत, घरात पाहिजे एक मत, संसार करण्यासाठी पाहिजे वित्त। वित्त म्हणजे पैसा, अन्न पचवण्यासाठी पाहिजे पित्त, आणि परमार्थ करण्यासाठी पाहिजे चित्त। म्हणून नामरूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित। आणि याच्या पुढे जाऊन तुकोबराय म्हणतात, चित्त जडण्यासाठी साधन भक्ती। काय भक्ती? भक्ती किती प्रकारची? 9 प्रकारची। श्रवण, मनन, कीर्तन, पादसेवा, पूजन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन। 9 प्रकारची 9विधा भक्ती आहे। ही भक्ती जो जाणतो, भक्ती जाणे तोची शुद्ध। आणि कोण हे माझे मना, हो का पंडित शहाणा। हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ कीर्तनाला सुरुवात। विठाला विठाला। हो, मग भक्ती जाणली पाहिजे महाराज, देवाची भक्ती केली पाहिजे, देवाच्या भक्तीविषयी जिव्हाळा पाहिजे। बरोबर। आता हे मंदिर आहे, महिला मंडळ, तुम्ही मंदिरात जाता का? हो, मंदिरात जाता का? मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला?
तुम्हाला पहिलं सांगितलं, तुम्हाला काय टेन्शन आहे काय? मग असं फ्रेश बसा ना, काही लोड आहे का? पुरुष मंडळी तुम्हाला काय कर्ज बिर्ज कोणा हो? हा, आणि जरी असलं तरी टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण ज्याच्यावर कर्ज तोच खरा कर्जवाले म्हणतील आता शिका आधार देणारा महाराज भेटला. असं टेन्शन मध्ये बसू नका, फ्रेश बसा महाराज, काही लोड नाही, टेन्शन नाही, असं फ्रेश बसा. विठाला विठाला. हो, मंदिरात जाता का महिला मंडळ? काय मागता देवाकडं? काय मागता? सुखी सुखी काय? सुखी भेळ? असा आवाज येतो ना, सुखी ठेव. कोणाला? देवाला, मला आणि बाकीच्यांना. म्हणजे अशी कुठं भक्ती असते का? स्वार्थ भक्ती. जे काय पाहिजे ते मलाच ना, सगळं मला, सुख मला, संपत्ती मला, ऐश्वर्य मला, बायको मला, पोरं मला, सगळं मला, आणि बाकीच्यांना. म्हणजे दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल, पण त्याच्यावर आपली बिडी पिटली पाहिजे. सगळ्यांचं भलं कर, पण सुरुवात माझ्यापासून कर. ही कुठली प्रकारची भक्ती झाली? बघा, मंदिर आहे इथं आपल्या समोर. मंदिर भी एक गजब की जगह है. ओके, नीट आहे का? मंदिर भी एक गजब की जगह है. वहां गरीब बाहर भीक मांगता है और अमीर अंदर भीक मांगता है. कळलं का नाही? बाहेरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण आतला जो भिकारी असतो तो कोटीनच मागतो देवाकडं. बसणारे मंडळी पटकन उत्तर द्या, खरा भिकारी कोण? कोण हो? बाहेरचा तर आहेच आहे, पण आतला त्याच्यापेक्षा मोठा आहे. भिकाऱ्यांचं तर लय अवघड झालंय महाराज. मी मगाशी कीर्तनाला येत होतो आणि रस्त्याने सिग्नल लागला, सिग्नल, आणि माझी गाडी थांबली सिग्नलला. पहिल्या मंडळ ऐकते ना, गाडी माझी सिग्नलला थांबली आणि एक भिकारी माझ्या जवळ आला. आता त्यांनी पाहिले पांढरे कपडे घातलेत, कोणतरी महाराज दिसतोय. हां, त्यांनी असं काचावर वाजवलं माझ्या. मी काच खाली घेतली. मला म्हणायला लागला, महाराज 1-2 पैसा द्या हो लेकराला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. 1-2 पैसा द्या हो लेकराला. मी म्हटलं एवढं गातोय, मी खिशातून 10 रुपये काढले आणि दिले त्याला. म्हटलं जा. तो थोडं पुढं गेला, परत माग आला. मला म्हणला, महाराज अजून 10 रुपये द्या. मी म्हणलं तुला आता तर 10 रुपये दिले, परत कशाला पाहिजे? तो म्हणला माझ्या मैत्रिणीला. मी म्हणलं भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असते का? असती का? भिकाऱ्याला कुठं मैत्रीण असती का? तो म्हणतो काय बोलता महाराज, तिच्यामुळं तर भिकारी झालो. असे भिकारी असतात महाराज. पण खरा भिकारी कोण? नाथ बाबा फार सुंदर वर्णन करतात बघा. आता आध्यात्मिकडे येऊ. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. रस्त्यावरच्या भिकाऱ्याचं 1-2 रुपयात समाधान होतं, पण ज्याच्याकडं कोटीनं संपत्ती आहे पण त्याचं मनच समाधानी नाही, त्याला आणखी पाहिजे, तो जगातला 1 नंबरचा भिकारी. तुम्हाला करंट हळूच लागतोय, लागेल शेवट. मन कसं पाहिजे माणसाचं? समाधानी पाहिजे महाराज. हो हो. मग मंदिरात जातो आपण, काय मागतो देवाकडं? स्वतःसाठी मागतो महाराज. आपलं मागणं वेगळं, संतांचं मागणं वेगळं. आपण मागतो स्वतःसाठी, आपली भक्ती स्वतःसाठी. संतांचं तसं नाही, जगाच्या कल्याणा देह कष्ट वेते परोपकारी. नामदेवरायांचं मागणं बघा, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझ्या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरीच्या दासाच्या कुळाला उदंड आयुष्य लाभू दे, मला नको. हे कोणाचं मागणं? नामदेवरायांचं मागणं बघा. हो, एकनाथ महाराजांचं मागणं बघा, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे.
प्रेम लई प्रेम झालो महाराज. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमा विना नाही समाधान. आणि आज माणसाला काही नाही, अहो काय नाही समाधान. तुम्हाला हळू बोलल्यावर कळतं का? मी कशाला एवढा जीव काढला? प्रेमा विना नाही समाधान, समाधान. आणि आज माणसाला समाधान नाही महाराज. काही समाधान आहे मला सांगा? इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं, तिने हात वर करा. एकीचा स्वतः हात वर नाही. आणि ज्यांनी एकाने केला असून कोणी, त्यांनी सुद्धा हात खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचं शेजार कोणी. आपलं मन दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही महाराज. आणि मी नेहमी एक वाक्य सांगतो, एक वेळ माणसाने मळक असावं, मळक. ओ महादेववाडी मळका असावं पण हा जळक नसावं. वा 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 वा. मळ साफ होतो महाराज. आता लई पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रेन, आला घडी, वॉशिंग मशीन, सगळं मळ साफ होणार तुमचा. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. हो, कसं पाहिजे? समाधानी पाहिजे महाराज. किती सुंदर प्रमाणे बघा. मिले आनंद जैसे जिरावे, मिले आनंद जैसे जिरावे, आनंद जैसे जिरावे, आनंद जैसे जिरावे, आनंद जैसे जिरावे, मिले आनंद जैसे, मिले आनंद जैसे जिरावे, आनंद जैसे जिरावे, मिले आनंद जैसे जिरावे. असू द्यावे समाधान, किती असू द्यावे समाधान, किती असू द्यावे समाधान. हे मिले आनंद जैसे जिरावे, हे मिले आनंद जैसे जिरावे, असू द्यावे समाधान, किती असू द्यावे समाधान, किती असू द्यावे समाधान. हे मिले आनंद जैसे जिरावे, हे मिले आनंद जैसे जिरावे. समाधान पाहिजे. काय पाहिजे? वा वा बाबा धन्यवाद. समाधान पाहिजे. समाधान नाही राहिलं आता. काय समाधान आहे? दुसऱ्याच्या दारात नवीन इनोवा गाडी पाहिली, नवीन इनोवा गाडी पाहिली, याच्या छातीत चमक आली. बघता काय माझ्याकडे मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहुण्यांची होती. हे मेलं ना घेणं न देणं. कारण काय नाही, काय नाही हो, समाधान नाही. समाधान पाहिजे माणसाला. काय पाहिजे? समाधान पाहिजे ना. हसलं पाहिजे माणसाने. माणसं आजकाल हसत. मी नेहमी सांगतो, ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, ज्याला हसता येतं त्याला चार माणसात, आणि गर्दीत म्हणतात पुसता येतं. बरोबर आहे. हसलं पाहिजे महाराज. खुश राहिलं पाहिजे माणसाने, समाधानी राहिलं पाहिजे महाराज. आणि मग जो हसत नाही ना, नीट आहे का बरं का महिला मंडळ, जो हसत नाही ना त्याला अटॅक होतो. अटॅक. तुम्ही बातम्या वाचता का नाही? 25 वयात अटॅक, 30 वयात अटॅक. हे काय अटॅक येण्याचं वय काय? वय नाही नाही नाही. अटॅक काय येतो माणसाला? अटॅक पैशाची जास्त हाव,
ताणतणाव, टेन्शन, डिप्रेशन आणि व्यसन याच्यामुळे माणसाला अटॅक येतो महाराज. आपले पूर्वज बघा, पूर्वज आजोबा पंजोबा त्यांच्याकडे काय होतं, 2 बैल, बैलगाडा, शेती याच्यावरती समाधानी असायचे. पैशांची जास्त हाव नव्हती त्या काळात, दवाखाने पण जास्त नव्हते, पण त्यांना 100 वर्ष आयुष्य सहज लाभायचं. का? अहो का? हा, मन कसं होतं? समाधानी महाराज. म्हणून माणसाने समाधानी राहिलं पाहिजे महाराज. पण आपण समाधानी राहत नाही, हा आपला भाग आहे महाराज. देवाकडं मागताना पण समाधानाने मागितलं पाहिजे. मी तर असं म्हणेल, देवाकडं मागण्याची गरजच काय. देवाला कळत नाही का तुम्हाला काय द्यावं? कारण देव कसा आहे? चतुरातो, हुशार आहे ना. तुम्हाला काय दिलं पाहिजे कळतं देवाला, पण आपण तरी काय करतो? मागतो. आणि मागतो तर मागतो कोणासाठी मागतो? स्वतःसाठी मागतो. ही भक्ती काय कामाची महाराज? काय कामाची नाही महाराज. भक्ती कशी पाहिजे? देवाला जी भक्ती आवडते, हिची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराचे. कोणत्याच संतांनी संसारच सोडून द्या असं सांगितलं नाही. संसारावरचं जे प्रेम आहे ना, ते प्रेम थोडस कमी करा आणि देवाच्या चरणी वळवा. संकल्पावी माया संसाराचे. आणि मगाशी प्रमाण झालं, मग ठेविले आनंदे आणि चित्ते असू द्यावे समाधान विठाला विठाला. बघा, समाधान असलं पाहिजे महाराज. हो, देवाची भक्ती करा. कारण जगामध्ये 3 लोकांना किंमत आहे, धनवान, विद्वान आणि व्यवहार चतुर. या 3च लोकांना किंमत आहे महाराज जगामध्ये. धनवानाला किंमत आहे महाराज. धनवान लोकांच्या माग माग लोक असणारच. मग तो आचरणाने किती का वाईट असणार, पण त्याच्याकडे काय? त्याच्याकडे काय? पैसा. लोक त्याच्या मागे राहणारच. प्रमाणच आहे महाराज. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. हो, ज्याच्याकडे पैसा आहे लोक त्याच्या मागे लागणार महाराज. आणि तो नियमच आहे जगाचा महाराज. धनवानाला किंमत आहे, विद्वानाला किंमत आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला किंमत आहे. मला सांगा, पगार जो आहे तो तुमच्या बुद्धीवर अवलंबून आहे का तब्येतीवर? बोला ना. बुद्धीवर. तब्येतीवर जर पगार असता तर दांडग्यांना मोकार पगार असता, माझ्यासारखे मेले असते असे. पगार कशावर आहे? टॅलेंटवर, बुद्धीवर आहे महाराज. म्हणजे धनवानाला किंमत आहे, ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला किंमत आहे. धनवान, विद्वान आणि व्यवहार चतुर असा क्वालिटी असणारा एक माणूस तुकोबारांकडे गेला, ज्याच्याकडे धन पण आहे, ज्ञान पण आहे आणि जो चतुर पण आहे. असा व्यक्ती तुकोबारांकडे गेला आणि तुकोबारांना म्हणला, जय हरी. तुकोबाराय म्हणले, जय हरी. तुकोबाराय त्यांना म्हणाले, भक्ती वगैरे काय करतो का नाही? तो म्हणला, मला इंटरेस्ट नाही, कारण मला काय कमी, माझ्याकडं धन आहे, ज्ञान आहे आणि मी व्यवहारात चतुर आहे, मला भक्तीची काय गरज आहे. तुकोबाराय त्याला असं म्हणाले, नुसत्या नोटा असून उपयोग नाही, नुसतं ज्ञान असून उपयोग नाही, नुसतं हुशार असून उपयोग नाही, देवाची भक्ती केलीच पाहिजे. आणि ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे तो पुतळा दगडाचा नाही, तो पुतळा चांदीचा नाही, तो पुतळा सोन्याचा नाही, तो पुतळा कशाचा आहे? भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, भक्तीचा जिव्हाळा, वा वा वा. इधर रवी महाराजांसाठी जोरदार टाळ झालं पाहिजे महाराज. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा. असं आवडलं ना एखादं लगेच टाळी वाजवायचं. म्हणजे कसं, गायकांना, वादकांना, महाराजांना उत्साह मिळतो. आणि हे सगळं तुमच्या हातात आहे. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. जो देवाची भक्ती जाणतो तो पुतळा कशाचा आहे? कशाचा आहे? दैवाचा पुतळा आहे. हा, आता आपल्याकडे पुतळे असतात, कशाचे असतात? तुमच्याकडे पुतळेच नाही का? कशाचे असतात? दगडाचे असतात, लोखंडाचे असतात, सोन्याचे नाही ठेवणार लोक, सोन्याचे लोक ठेवणारच नाही. मातीचे असतात, चांदीचे नाही नाही नाही, चांदीचे पण लोक ठेवणार नाही.
पण ते पुतळे बघा तुम्ही, कधी हसती नाही, कधी रडती नाही, दिवसा पहा तसेच, रात्री पहा तसेच. ते पुतळे महाराज नाही. पुतळा खरा कुठला? दैवाचा पुतळा. जो देवाची भक्ती जाणतो तो कशाचा पुतळा? दैवाचा महाराज. हो. आता जिव्हाळा या शब्दाचा अर्थ काय? जिव्हाळा हा सोपं करून सांगू का? जिव्हाळा म्हणजे झरा. झरा झरा माहिती ना? झरा. मला सांगा, पाणी वड्याचं टिकतं का झऱ्याचं? कशाचं टिकतं? झऱ्याचं. वड्याचं आलं 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 गेलं गेलं, आलं 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 गेलं गेलं. नव्या लग्नाचा आनंद आला तसा टिकतो का लगेच जातो? ते माय का काय बघता? नव्या लग्नाचा आनंद टिकतो का आला तसा जातो? आला 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 काही झालं म्हणजे मी जिव्हाळा सांगते बरं का. जिव्हाळा म्हणजे काय? टिकणारी गोष्ट. जरा हा टिकतो महाराज. मग ज्याला देवाविषयी जिव्हाळा आहे, देवाविषयी प्रेम आहे, तो पुतळा कशाचा? दैवाचा आहे महाराज. जिव्हाळा म्हणजे प्रेम महाराज. प्रेमाच्या गोष्टी कोणीही मारत नाही महाराज. प्रेमाच्या गप्पा कोणी मारत नाही. बोलायला काय जातं, पण प्रेम करायला पण धमक लागते महाराज. प्रेम कोणी करत नाही महाराज. बघा, मला सांगा, आजोबा जर गावातून घरी आले तर नातू त्यांच्या जवळ कधी जातो? बोला ना. त्यांनी काही गोळ्या आणल्या तर नातू जवळ जातो महाराज. आजोबाने गोळ्या नको आणू द्या, नातू त्याला गोळ्या घालील. जिव्हाळा पाहिजे का नाही? जिव्हाळा असेल तर माणूस जवळ येतो ना महाराज. जिव्हाळा असेल तर लांबचं पाखरू पण जवळ येतं. पण काय पाहिजे? जिव्हाळा पाहिजे. मग ज्याला जिव्हाळा आहे तो पुतळा कशाचा? दैवाचा. नाही तर किती जरी ज्ञान असलं, पंडित असला, काही असू द्या, जिव्हाळा नसेल काहीही उपयोग नाही. अभंगाचं दुसरं चरण.